महिला दिनाच्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी स्थायी समितीचं पदाचं पदग्रहण करत असताना अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर या ठिकाणी बोलले कि अमरावती महानगरपालिका में आपके पास 2 आमदार हैं, वो अपनी तिजोरी भर के देने वाले हैं, इसमें कोई शक नहीं, वो भर के देने वाले हैं। पण महानगरपालिकेचा विषय असा आहे, आर्थिक स्थिती कशी असली तरी महानगरपालिकेने बंद पडली नाही, चालूच आहे। ही परिस्थिती याच्या आधी अशीच होती, आता अशीच राहणार आहे। या महानगरपालिकेत 3 प्राधिकरण आहेत। या 3 प्राधिकरणापैकी पहिलं प्राधिकरण म्हणजे धोरण ठरवणे, पॉलिसी ठरवण्याचं प्राधिकरण म्हणजे सन्माननीय महापौर। दुसरं प्राधिकरण या महानगरपालिकेची आर्थिक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ते म्हणजे स्थायी समिती। आणि तिसरं प्राधिकरण म्हणजे आयुक्त या महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवस्थेचा आणि सर्व रंगाळा चालून त्याला खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी आयुक्तावर असलेली 3 प्राधिकरण आहे। आता या ठिकाणी सगळ्यांनी बोलून गेले की महानगरपालिकेची तिजोरी आणि चाबी तुमच्याकडे दिली। मला असं वाटतं तिजोरी आपल्याकडे आहे पण चाबी आयुक्ताकडे जाईल। तिजोरी जरूर दिली पण चाबी आयुक्ताकडे असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण तरतुदी करणार आहोत, ज्या अर्थसंकल्पीय तरतुदी येणार, बजेट तयार होणार, त्या बजेटमध्ये ज्या ज्या तरतुदी देणार आहे त्या तरतुदी या वर्षात ठरवले की फुगून न देता वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प द्यायचा, जेणेकरून अमरावती महानगरपालिकेवरती जे दायित्व आहे ते दायित्व कसं कमी करता येईल। पालकमंत्री महोदयांनी कालच सांगितलं की अमरावती महानगरपालिकेला निधीची कमतरता पडू देणार नाही, परंतु काही गोष्टी त्यांनी परस्पर तिकडच्या तिकडेच एक महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ निर्माण करून त्या हेडवरून सगळे शासनाचे येणारे पैसे वळते झाले। हरकत नाही, चालेल, तरी पण त्यांनी सांगितलं। आणि आता आदरणीय संजय मोदी सांगितलं की अमरावती महानगरपालिकेला, ताईंनी पण सांगितलं की अमरावती महानगरपालिकेला यावर्षी आम्ही 100 कोटी मागितले, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 50 कोटी त्यासाठी दिले। निश्चितपणे अमरावती महानगरपालिकेला विकासासाठी हे निधी उपलब्ध करून देणारे दोन्ही नेते आहेत आणि राज्यातले माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुद्धा आपल्यासोबत आहेत। आपण महानगरपालिकेच्या प्रत्येक खेळवरून लोकांना न्याय देण्यासाठी बजेटरी प्रोव्हिजन करणार आहे, परंतु ती बजेटरी प्रोव्हिजन मला असं वाटते कमी पडू नये। त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तरतुदी दिल्यानंतर ती पूर्ण व्हावी, त्यासाठी उत्पन्नाचे स्रोतही निर्माण करणं तेवढंच गरजेचं आहे।